तिला मोठी बातमी आहे। मवियामध्ये जागा वाटपावरून वाद सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी आता ठाकरे गटाने आता थेट मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे। राज्यामध्ये नंबर 1 चा पक्ष बनवण्याचा संकल्प आहे। 2024 ला पुन्हा ठाकरे गटाचा मुख्यमंत्री करायचा आहे असा संकल्प असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। तर संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यानंतर मवियामध्ये पुन्हा दावे प्रतिदावे होण्याची शक्यता आहे। पाहूयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरे गटाचा मुख्यमंत्री पदावर दावा। उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनणार। निवडणुकीआधीच मवियात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण यावरून आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नव्या वर्षात ठाकरे गट राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा पक्ष असेल असा संकल्प सोडलाय। संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी ठाकरे गटाचाच मुख्यमंत्री होईल असंही सांगितलं। या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा शिखरावर न्यायचं, शिवसेनेचा मुख्यमंत्री निर्माण करायचा आणि शिवसेना हा पहिला क्रमांकाचा पक्ष करायचा, हा आमचा संकल्प आहे। हे आमचं स्वप्न नाही तर संकल्प आहे, त्या स्वप्न। संजय राऊत यांच्या या दाव्यानं महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या भुवया उंचावल्या। कारण फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे एकटे दावेदार नाहीत, महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचे अनेक उमेदवार आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, विजय वडट्टीवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण अशी दावेदारांची न संपणारी यादी आहे। शरद पवार गटानं उद्धव ठाकरे गटाच्या दावेदारीवर अतिशय सावध भूमिका घेतली। एखाद्या छोट्या पक्षाच्या मोठ्या नेत्याला मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं असं सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेला अप्रत्यक्ष विरोध दर्शवला। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करणं आणि महाविकास आघाडी राज्यावरती सत्तेवरती आणणं हे तिन्ही पक्षाचं धोरण आहे आणि त्या धोरणाप्रमाणे आम्ही हे चालतो। मी तर यापुढे जाऊन सांगेन, उद्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद महाविकास आघाडीकडे येण्यासाठी एखाद्या छोट्या पक्षाला सुद्धा मुख्यमंत्री ते होऊ शकतात। सध्या कोणत्याही मुद्द्यावर फार ताणायचं नाही असं महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ठरवलं। मात्र येत्या काळात मुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाला यावरून तीनही पक्षांमध्ये जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। ऐका, पहा,